प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवण्याच्या अगोदर आपण कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्वर्स हे पाहूया. कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्वर्स. द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. कोणत्या फॉर्ममध्ये? इफ आणि देन या फॉर्ममध्ये. असं जर असेल तर असं घडेल असं जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा आपण त्याला कंडिशनल स्टेटमेंट्स असं म्हणतो. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट्स फॉलोइंग इफ इज कॉल्ड द antecedent and the part following then is called the consequent. आपण इफने फॉलो करणारे, इफने लिहिलेले जे वाक्य आहे त्याला म्हणायचे अँटिसिडंट आणि देनने लिहिलेले जे वाक्य आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. आपल्याला हे क्वेश्चन्समध्ये येणार आहे. एक्झाम्पल आहे, इफ द गिवन क्वाड्रिलेटर इज अ rhombus then its diagonals are perpendicular bisectors of each other. कसं आहे? क्वाड्रिलॅटरल जर का रोम्बस असेल तर त्याचे परपेंडिक्युलर्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात, ते एकमेकांना छेदत असतात. If the antecedent and consequent in a given conditional statements are interchanged, the resulting statement is called the converse of the given statement. जर का आपण अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांना बदललं तर त्याला आपण म्हणायचे कन्वर्स स्टेटमेंट. तो गिवन स्टेटमेंटचा कन्वर्स स्टेटमेंट असतो, कन्वर्स असतो, विरुद्ध अर्थी दिलेलं स्टेटमेंट असतं त्याला आपण म्हणतो कन्वर्स स्टेटमेंट. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कन्वर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट जरी का सत्य असेल तर त्याचं कन्वर्स स्टेटमेंट नेहमीच ट्रू असेल असं नाही आहे. आता आपण बघूया, आपण दिलेलं एक्झाम्पल जे होतं त्याच्याच याला स्टेटमेंटला कन्वर्ट करून बघूया, त्याला कन्वर्स करून बघूया. इफ diagonals are perpendicular bisector of each other then the given quadrilateral is a rhombus. नाही, क्वाड्रिलेटर मधले बायसेक्ट तर करतच असतात, जे आहेत त्यांचे जे डायग्नॉल्स ते परपेंडिक्युलर पण ते कधी कधी असू शकतात. जर का तो स्क्वेअर असेल, नुसता स्क्वेअर असेल तरीसुद्धा तो करतो परपेंडिक्युलर 90 डिग्रीमध्ये आणि तो बायसेक्ट करतो. तो जरी रेक्टँगल असेल तर त्याचे परपेंडिक्युलर जे डायग्नॉल्स आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करत असतात. म्हणजेच जर का ते बायसेक्ट करत असतील परपेंडिक्युलर तर ते प्रत्येक वेळेस रोम्बस असेल अशातला भाग नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर रोम्बस आपल्याला कसा दिसतो ते आठवा आणि मग बघा की ते स्टेटमेंट प्रत्येक ठिकाणी जातं आहे. म्हणजे मग तो स्क्वेअर असेल, तो जर रेक्टँगल असेल तरीसुद्धा हे स्टेटमेंट जात असतं. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, तो आहे प्रूफ. Greek mathematician Euclid, who lived in the 3rd century before Christian era, he took for granted some self-evident geometrical statements which were accepted by all and called them postulates. एक मॅथमॅटिशियन होते, त्यांचं नाव होतं युक्लिड. ते ग्रीकचे मॅथमॅटिशियन होते, ते ग्रीकमध्ये राहत होते. ते 3ऱ्या सेंचुरीमध्ये, 3ऱ्या शतकामध्ये होते, बिफोर ख्रिश्चन इरा. ख्रिश्चनांच्या जन्माच्या अगोदर 3ऱ्या शतकामध्ये ते जन्माला आलेले होते आणि ते ग्रीक या कंट्रीमध्ये राहत होते. त्यांनी काय केलं, ही टूक फॉर ग्रांटेड सम सेल्फ एव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट. त्यांनी काही जॉमेट्रिकल स्टेटमेंट्स केली आणि ती सगळ्या लोकांना मान्य होती. त्याला काय म्हणत होते? पॉस्ट्युलेट्स. सम ऑफ युक्लिड्स पॉस्ट्युलेट्स आर गिवन बिलो.
त्याने जी काही पोस्टुलेट्स मांडलेली होती ती त्यांनी सांगितलेली आहे. देअर आर इन्फिनाईट लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट. एका पॉईंटमधून आपण अनेक लाईन्स तयार करू शकतो किंवा त्याच्यामधून निघत असतात. देअर इज वन अँड ओन्ली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्स असतील त्याच्यामधनं एक आणि फक्त एकच लाईन पास होऊ शकते. एका पॉईंटमध्ये अनेक पण 2 पॉईंट्सना छेदणारी एकच लाईन बनत असते. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. रेडियस घेतला आपण सर्कलचा तर आपण कुठलाही सेंटर घेऊन तो काढू शकतो. All right angles are congruent with each other. राईट अँगल्स कोणताही असेल तर तो एकमेकांना कसा असतो, कॉन्ग्रुएंट असतो, समान असतो, एकरूप असतो. इफ 2 इंटिरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल of 2 lines add up to less than 2 right angles, then the lines produced in that direction intersect each other. जर का 2 इंटिरियर अँगल्स तयार झालेले असतील एका ट्रान्सव्हर्सलमुळे तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन लाईन्स ॲड करत गेलात तरी ते काय होतात, त्यांनी सांगितलेलं आहे 2 अँगल्स तयार होत असतात. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.